रेकॉर्डिंग कोणी करतंय का? कारण आतापर्यंत रेकॉर्ड झालं नाही. बरं असू दे, सॉरी. भूमिकेचा मजहूब म्हणजे त्या भूमिकेतल्या विस्मयचकित करणाऱ्या अनुभवांनी, प्राप्तींनी, जी त्याला प्रत्येक भूमिकेत काही ना काही प्राप्त होत जातं, हे आपण मागे बघितलं. त्यात जो मग्न होतो आणि त्यामुळे त्यात इतका गुंगून जातो की त्याला स्वतःचं शरीराचं, सृष्टीचं भान नसतो. त्याला मस्त म्हणतात किंवा ईश्वर उन्मत्त आत्मे म्हणतात किंवा त्याला भूमिकेचा मजहूब म्हणतात. इन शॉर्ट, मजहूब म्हणजे तो की ज्याला स्वतःचं आणि सृष्टीचं भान नाही, तो म्हणजे मजहूब. आता कधी होतं? ईश्वर साक्षात्कारानंतरही हे होतं आणि भूमिकेवर सुद्धा मजहूबाची अवस्था असते. जसा भूमिकेवरचा मजहूब असतो तसा भूमिकेवरचा सलीक पण असतो. आता भूमिकेवरचा सलीक म्हणजे काय? नॅचरली जो ह्या अनुभवांनी भारावून जातो तो म्हणजे मजहूब. आणि हे भूमिकेवर त्याला विविध अनुभव येऊनही त्या अनुभवांनी त्यात तो मग्न होत नाही, परंतु तो स्वतःचा समतोल राखतो, ज्याला बाबा इक्विपॉइज म्हणतात. तो समतोल जो राखतो तो भूमिकेचा सलीक. आता भूमिकेचा सलीक कसा? की चेतना त्याची त्या संस्कारांनी, त्या भूमिकेवरच्या त्या संस्कारांनी चेतना त्याची नॉनस्टॉप कंटिन्युअसली उत्क्रमित होतच असते. पण ती संस्कारित, आय हॅव पेज 218, ओके थँक्यू, 219. तेव्हा त्या भूमिकेच्या संस्कारांनी सतत संस्कारित जरी त्याची चेतना होत असली तरी त्या विशिष्ट भूमिकेच्या अनुभवांनी तो निमग्न होत नाही, तर त्या अनुभवांनी सुद्धा तो स्वतःचा समतोल राखतो, म्हणून त्याला भूमिकेचा सलीक म्हणतात. असा सलीक, एकच मिनिट सॉरी, मनीषा बाबा, तो जर रडत असेल तर त्याला एकदा मला बघू द्या, पाहू देत त्याला, एकदा येऊन बघू द्या, म्हणजे शांत राहील, नाहीतर मग तो डिस्टर्ब राहील. सॉरी नातू उठलेला दिसतोय. उठला झोपेतनं, आजी नाही दिसली तर मग थोडं हे होतं ना, म्हणून त्याला एकदा बघितलं त्याने की मग तो शांत राहील. सॉरी. असा सलीक बाह्य देखाव्यावरून जगतातील अगदी सामान्य मनुष्यासारखा वागताना दिसतो, जरी त्याची चेतना प्रगमनशीलतेने प्रतिवर्धित होते व तिचे विशिष्ट भूमिकेवर भरपूर केंद्रित झालेल्या त्याच्या चेतनेच्या संदर्भात तिचे स्थूल जगतापासूनचे साहचर्य सुटते. आता बाह्यतः बघितलं, वर जर बघितलं तर तो भूमिकेचा सलीक चार चौघांसारखा, सामान्य माणसासारखा दिसेल. त्यालाही माहित नसतं मी अमुक भूमिकेवर आहे, आपल्यालाही बघून कळणार नाही तो कुठल्या भूमिकेवर आहे. तो सामान्य माणसासारखाच वागतो, बोलतो, चालतो. असं असलं तरी इंटरनली त्याची जी चेतना आहे ती अधिकाधिक प्रगल्भ, परिपक्व होत जाते, उत्क्रमित होत जाते. आणि अशा पद्धतीने त्याची चेतना, त्याचं स्वतःच बाह्यतः तो चार चौघांसारखा दिसतो, पण अंतर्वर्ती त्याच्या चेतनेचं जे साहचर्य आहे ते बाह्य जगापासून सुटलेलं असतं. स्थूल जगाचं त्याचं साहचर्य सुटलेलं असतं, म्हणजे तो स्थूल जगाशी एकरूप झालेला नसतो. तर त्या भूमिकेचा ज्या अनुभव आहे, त्या भूमिकेत सपोज तो मनोजगतात असेल तर त्याचं स्थूलाचं साहचर्य सुटलेलं असतं, तो मनोजगताशी त्याचं साहचर्य एकरूप झालेला असतो. त्या ज्या भूमिकेत तो असेल, मग ती 1ली ते 4थी असो, सूक्ष्म जगतातली असो, 5वी ते 6वी असो, मनोजगतातली असो, जशी त्याची भूमिका असेल तिथे त्याप्रमाणे तो मग्न असेल. त्याचं स्थूलाचं भान सुटलेलं असतं, त्याच्या चेतनेचं. बाह्यता तो सामान्य माणसासारखा दिसतो. आता जशी भूमिका असेल त्या भूमिकेप्रमाणे त्याची सुलूकियत किंवा मस्ती वेगवेगळी असेल. जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती, पुन्हा भूमिकेप्रमाणे पण त्याची सुलूकियत जी आहे, सलीक अवस्था आहे, ती वेगवेगळी असणार आहे. आता भूमिकेचा मजहूब इथे तुम्हाला स्लाइड मध्ये दिसेल. भूमिकेचा मजहूब
भूमिकेच्या मायेच्या संस्कारांनी प्रभावित होतो, त्यात मग्न असतो. का? कारण भूमिकेवरचे अनुभव हे सुद्धा द्वैताच्या जगातले आहेत, मायेच्या जगातले आहेत, हे विसरून चालणार नाही. त्या संस्कारांनी त्याची चेतना जरी प्रगल्भ होत असली तरीही त्यात तो मग्न असतो. भूमिकेतील अनुभवांनी विस्मित चकित होणारा, त्यात गुंगून जाणारा म्हणजे भूमिकेचा मजूर. स्पष्ट साध्या शब्दात हे वाचल्यावर मला नाही वाटत की काही शंका राहायला हवी. त्या अनुभवांनी तो उन्मत्त होऊन स्वतःला विसरतो. याला ईश्वरोन्मत्त किंवा मस्त म्हणतात. आता पुढे भूमिकेचा सलीक काय आहे? तर जो साधक भूमिकेतील अनुभवांनी उन्मत्त न होता समतोल राखतो तो भूमिकेचा सलीक. मग भूमिकेवरती मजूब पण असणार, सलीक पण असणार. बाह्यतः सामान्य माणसाप्रमाणे दिसतो, परंतु चेतनेचे स्थूल जगताचे साहचर्य सुटलेले असते. जशी त्याची भूमिका असेल सूक्ष्म जगतातली, मनोजगतातली, त्याप्रमाणे प्रत्येक भूमिकेची सुलुकियत व मस्ती वेगवेगळी असते. आता आपण मजूब बघितला भूमिकेचा सलीक बघितला. आता आपण पुढच्या पॅरेग्राफ मध्ये हे बघणार आहोत की भूमिकेचा मजूब सलीक काय आहे. थोडक्यात अंदाज आलाच असेल आणि तुम्हाला आता अनुमान पण आला असेल की मजूब सलीक काय असेल ते. गांगडे सरांना विनंती करते की तथापि अशी काही उदाहरणे पासून वाचाल का सर? 2-2 ओळी वाचाल म्हणजे मला पण. थँक्यू सर. याच्या आधीचं जे होतं 2 मराठीवर आले, भूमिकांचे मज्जूब व सालिक हे भ्रमात 7व्या भूमिकेचे यथार्थ मज्जूब, ज्यांना मज्जूब कामिल म्हणतात म्हणजे पूर्ण मज्जूब, व 7व्या भूमिकेचे यथार्थ सालिक समजता कामा नये. म्हणजे यांनी जो डिफरन्स दिलाय की प्लेन्स वरचे मज्जूब आणि सालिक, आणि जे 7th प्लेनला जे पोहोचलेले आहे ते त्याला मज्जूब कामिल म्हटलेलं आहे, आणि याला हा जो यथार्थ सालिक म्हटलेला आहे 7व्या भूमिकेवरच्या सालिकेला. नेक्स्ट वाचू का? हो हॅलो. हो सर वाचा. सरांनी आता जे वाचलं ते फुटनोट तिथे दिलेली आहे की भूमिकांचे मजूब आणि सलीक हे वास्तविक मजूब आणि सलीक कोणते? की ईश्वर साक्षात्कार प्राप्त झाल्यावरची जी अवस्था आहे 7व्या भूमिकेतले, त्यांच्याहून वेगळे असतात हे इथे सांगितलेलं आहे. हे मजूब आणि सलीक म्हणजे यथार्थचे किंवा ईश्वर साक्षात्काराचे समजू नये अशा तिथे हे दिलेलं आहे. तथापि अशी काही उदाहरणे आहेत की जेव्हा एखादा मनुष्य विशिष्ट भूमिकेत कधी कधी त्या भूमिकेच्या अनुभवांच्या प्रलोभनांना त्यात पूर्णतः डुंबून जातो व निमग्न होतो व मज्जूब सारखा वागतो, व अन्य वेळी तो त्याचा समतोल प्राप्त करून त्या भूमिकेच्या सामान्य साधारण सालिक सारखा वागतो. भूमिकेवरील अशा मनुष्याला त्या भूमिकेचा मज्जूब सालिक म्हटले आहे. पुढे सर पुढचं वाचलं तरी चालेल. जर त्याची वागणूक प्राबल्याने मज्जूब सारखी असेल तर, व त्या भूमिकेचा सालिक मज्जूब म्हटले आहे जर त्याची वागणूक प्राबल्याने सालिक सारखी असेल तर. मायेतील या अवस्थेची तुलना सत्यातील दैवी संगम स्थानाच्या तुरिया अवस्थेशी करता येईल. थँक्यू सर. तर आता यांनी मजूब सलीक हे काय आहे ते सांगितलं. आता काय होतं की भूमिकेवर कधी तो मजूब असेल तर त्याला मजूब म्हटलं जाईल. भूमिकेवर तो समतोल राखून असेल तर त्याला सलीक म्हटलं जाईल. परंतु काही साधक असे असतात की त्या भूमिकेवर त्या अनुभवांनी कधी तो पूर्ण त्यात डुंबून जातो, पूर्ण निमग्न होतो, त्याचं सगळं स्वतःचं भान सुटतं, म्हणजे तो मजूब सारखा राहतो. पण त्या भूमिकेवर तो साधक कायम मजूब सारखा नसतो. एरवी त्याचा समतोल राखलेला असतो, म्हणजे तो त्यावेळेला सलीक सारखा वागतो. म्हणजे एकच व्यक्ती, एकच साधक त्या भूमिकेवर कधी मजूब असतो, कधी सलीक असतो. म्हणजे कायम ना तो मजूब असतो, नाही कायम सलीक असतो.
म्हणजे जेव्हा तो मजहूब असतो, कधी कधी मजहूब आणि कधी कधी सलीक, एकच साधक त्या भूमिकेवर अशा पद्धतीने दोन पद्धतीचं त्याचं भान असतं, तेव्हा त्या साधकाला भूमिकेचा मजहूब सलीक म्हटलं जाईल. आता जेव्हा त्याला समतोल असणारी अवस्था त्याची जास्त असते, भूमिकेवरती समतोल जास्त साधलेला आहे आणि भूमिकेवरच्या अनुभवांनी मग्न होऊन स्वतःचं भान विसरणं हे अगदी कमी वेळ असेल, तर अशा वेळेला त्याला भूमिकेचा सलीक मजहूब म्हटलं जाईल, कारण त्याची समतोलाची अवस्था अधिक आहे. पण जर अधिक काळ तो त्या अनुभवांनी मग्न होत असेल, स्वतःचं त्याचं भान सुटत असेल आणि अगदी कमी वेळ तो स्वतःचा समतोल राखत असेल, म्हणजे प्राबल्य मजूबियतचं आहे, मजूबियत अवस्थेचं आहे, भान नसण्याचं आहे, तर त्याला भूमिकेचा मजूब सलीक म्हटलं जाईल. आता ही अवस्था कशी असते? तुरिया अवस्थेसारखी असते. आपण क्रिएशन अँड कॉन्शियसनेस मध्ये गेल्या वेळेला तुरिया अवस्थेचं प्रकरण बघितलेलं आहे. तुरिया अवस्था म्हणजे काय? ही चौथी अवस्था म्हणता येईल. म्हणजे काय? नाही जागृत अवस्था, नाही झोपेची अवस्था, नाही स्वप्न अवस्था, तर चौथी अवस्था काय? किंवा त्याला म्हणता येईल दैवी संगम स्थान. म्हणजे काय? की तिथे दोन्हीचा मिलाप झालेला आहे. त्या अवस्थेशी, म्हणजे त्याला ह्या भान पण आहे, समतोल पण आहे, पण कधी कधी समतोल सुटतो सुद्धा, म्हणजे भान सुटत सुद्धा. तर ही जी दैवी संगम, आता तुरिया अवस्थेचं ह्यात पुन्हा आणखीन पुढे इन डिटेल वर्णन येणारच आहे की तुरिया अवस्था म्हणजे काय. तर ही मजहूब सलीक, भूमिकेवरचा मजहूब सलीक किंवा भूमिकेवरचा सलीक मजहूब म्हणजे तुरिया अवस्था नव्हे. महत्वाची गोष्ट नाही तर लगेच की इथे कुठे तुरिया अवस्था आली. तुरिया अवस्था ही ईश्वर साक्षात्कारानंतरची स्थिती आहे. फक्त बाबांनी एवढंच इथे सांगितलं की ही जी मजहूब सलीकची अवस्था आहे ती त्या तुरिया अवस्थेसारखी असते, त्याच्याशी त्याची तुलना करता येईल इतकंच म्हटलेलं आहे. म्हणजे ती तशी तुरिया अवस्था नसते. तुरिया अवस्था ही ईश्वर साक्षात्कारानंतरची गोष्ट आहे. आणि आता आपण भूमिकेवरच्या ज्या अवस्था आहेत त्या साधकाच्या, की स्वतःचं भान असणं नसणं, म्हणजे मजहूब आणि सलीक हे शब्द आहेत त्याला, त्या आपण समजून घेत आहोत. पुढचा फनाबकाचा तिसरा प्रकार. आता हे आपण सगळं काय बघत होतो? मागच्या वेळेस आपण फना बघितलं, बका बघितलं, फनाफिला, बकाबिला बघितलं आणि नंतर आपण फनाबका बघितलं. म्हणजे तो जो प्रवास आहे त्या प्रवासादरम्यानची जी अवस्था आहे त्यात बाबांनी असं सांगितलं होतं की जितक्या सजीव या सृष्टीत आहेत तितक्या फनाबकाच्या अवस्था आहेत. व्यक्ती तितक्या प्रकृती ज्याला आपण म्हणतो. कारण प्रत्येकाचे कर्म, प्रत्येकाचे संस्कार, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगळं आहे. असं जरी असलं तरी ठोक मानाने फनाबका 3 विभागात वाटता येईल, त्याचे 3 प्रकार करता येतील असं बाबांनी सांगितलं. आणि त्या फनाबकाचे 2 प्रकार आपण बघितले आणि आता त्याच्यातच हे सगळं आपण बघितलेलं आहे. आणि ही जी फनाबका अवस्था आहे म्हणजे भूमिकांवरची फनाबका अवस्था, वास्तविक 7व्या भूमिकेवरची फनाबका अवस्था, आणि आता तिसरा प्रकार जो आहे फनाबकाचा तो बाबा इथे सांगताहेत. सरांना विनंती करते, गांगडे सरांना, 219 नंबर पान, दुसरा फनाबकाचा तिसरा प्रकार. फनाबकाचा तिसरा प्रकार हा चेतनेच्या अंतिम आत्मानुवर्ती उत्क्रांतीच्या 7व्या भूमिकेचा आहे व तो सत्याचा यथार्थ फनाफिल्ला आहे व दिव्यत्वाचा यथार्थ बकाबिल्ला आहे. पुढे वाचू? चालेल, ठीक आहे. आता इथे बाबा सांगतात, ह्या आधी आपण फनाबका काय बघितलं होतं? या सामान्य जगतातलं फनाबका म्हणजे काय? की झोपेत जाणं, झोपेत स्थित होणं आणि झोपेतून उठणं. आणि भूमिकांमधलं फनाबका बघितलं होतं की त्या त्या भूमिकांचा अनुभव आणि त्यामध्ये स्थित होणं किंवा त्यापर्यंतचा प्रवास म्हणजे बका. आता तिसरा प्रकार जो आहे
तो वास्तविक फनाबका आहे की जिथे तुमची चेतना पूर्ण अंतर्वर्ती झालेली आहे आणि तिचा पूर्ण विकास झालेला आहे, म्हणजे ती मानवी चेतना न राहता दैवी चेतना झालेली आहे. असं कुठे होतं? 7व्या भूमिकेत. मग हा जो तिसरा प्रकार फनाबकाचा आहे तो वास्तविक फनाबका किंवा यथार्थ फनाबका म्हणजे 7व्या सॉरी सॉरी काय असतं ना, लक्ष जर नसेल लेक्चर मध्ये तर किंवा चुकून चालू होऊन जातं माईक आणि मग त्या ह्याच्यात पण रेकॉर्डिंग मध्येही प्रॉब्लेम येतो, कारण चुकून जर एखाद्याचा असा माईक चालू झाला ना की आम्ही अनुभवलं, त्यानंतरच रेकॉर्डिंग संपूर्ण तो माईक जरी बंद केला तरी रेकॉर्डिंग पूर्ण खराब होतं, असं होऊन जातं. आणि मग त्या रेकॉर्डिंग वर बरेच जण असतात की ते नंतर रेकॉर्डिंग नियमितपणे बघणारे लोक आहेत, त्याची फाईल केलेली आहे, ते परत परत ते ऐकणारे लोक पण आहेत जे अभ्यास करतात, तर त्यांना बिचाऱ्यांना त्रास होतो. आणि परत करणं माझ्याकडनं शक्य होत नाही की आता हे रेकॉर्डिंग परत खराब झालंय तर तुम्ही पुन्हा वाचा. हे बाबांच्या उपस्थितीत त्यांच्या प्रेरणेने चाललेलं असतं. एनिवे, तर सत्याचा यथार्थ फनाफिला आणि दिव्यत्वाचा यथार्थ बकाबिला आहे. आता 7व्या भूमिकेचा फनाबका काय आहे? आपल्याला हे माहिती आहे की फना ही पहिली अवस्था आहे, म्हणजे निर्वात पोकळी. आता फनाफिला म्हणजे खरं ईश्वर साक्षात्कार आहे आणि बकाबिल्ला म्हणजे ईश्वर साक्षात्कारानंतर सृष्टीचं आणि स्वतःचं भान परत आणणं, म्हणजे सद्गुरु अवस्था प्राप्त करणं, म्हणजेच दैवी चेतनेची अमर्याद चेतना बनवणं, म्हणजेच दिव्य बकाबिल्ला आहे. तर हा तिसरा प्रकार फनाबकाचा म्हणजे फनाफिल्ला आणि बकाबिल्ला यांचा म्हणजे सत्याचा म्हणजे यथार्थ म्हणजे खरी म्हणजे शेवटचं पूर्णत्व जी अवस्था आहे ती म्हणजे तिसरा प्रकार फनाबकाचा आहे, असं इथे बाबा सांगतायत. येस सर. जेव्हा व्यक्तिगत जीवनाची संस्कारित चेतना मायेच्या सर्व संस्कारापासून पूर्णशाने व पूर्णतः मुक्त होते व जेव्हा हा ओझे हटिल्या गेलेला किंवा संस्कार रहित व्यक्तिगत स्व जाणीवपूर्वक फनाफिल्ला मिळविण्यासाठी किंवा मी ईश्वर आहे ही अवस्था प्राप्त करण्यासाठी मूळ दिव्य निव्वळ निर्वात शून्यात अंतर्गत होतो, तेव्हा लक्ष अंतिमतः प्राप्त झालेले असते. ही यथार्थ मंजुपेची अवस्था होय. थँक्यू सर. आता इथे बाबांनी सांगितलेलं आहे की फना अवस्था ही सुद्धा अंतिम लक्ष्य सारखी आहे, पण ती अंतिम लक्ष्य नव्हे. अंतिम लक्ष्य गॉड रिअलायझेशन म्हणजे फनाफिलाच आहे. आणि फनाफिला अंतिम लक्ष्य असलं तरी पूर्णत्व नव्हे, बकाबिल्ला हेच पूर्णत्व आहे. आता इथे बाबा हे सांगतात की प्रत्येक व्यक्तीनं स्वतःच्या जीवनातली त्याची आपली प्रत्येकाची चेतना कशी आहे? संस्कारित चेतना आहे, मायेची चेतना आहे. ही चेतना जरी पूर्णपणे संस्कारापासून मायेपासून मुक्त केली आणि हे सगळं संस्कारांचं ओझं हटवलं गेलं आणि मग तो जो स्व आहे तो यथार्थ स्व, खोटा स्व अहम गेला आणि यथार्थ म्हणून त्याला अहंकाराचा मूलोच्छेद हा सुंदर शब्द वापरलेला आहे सी.डी. देशमुखांनी डिस्कोर्सेस मध्ये. तर स्व जो आहे यथार्थ स्व म्हणजे स्वतः ईश्वर, जेव्हा जाणीवपूर्वक मी ईश्वर आहे अनुभवण्यासाठी, आता मी ईश्वर आहे ही अवस्था कोणती आहे? फनाफिला म्हणजेच गॉड रिअलायझेशन. पण आपण जसं मागे बघितलं
ईश्वर साक्षात्काराच्या 7व्या भूमिकेची ही दुसरी अवस्था आहे. 7व्या भूमिकेच्या 2 अवस्था आहे, अ आणि ब किंवा 1 आणि 2. एक काय आहे? फना. फना म्हणजे काय? तिथे निर्वात पोकळी आहे, काहीही नाही. तिथे त्या चेतनेला चेतना फक्त त्या निर्वात पोकळीची असते. त्याला स्वची नाही, यथार्थची नाही, खोट्याची नाही, अमर्यादची नाही, मर्यादितची नाही, ईश्वर आहे म्हणून नाही, जीवात्मा म्हणून नाही. मी म्हणजे एक अनंत पोकळी आहे अशी ती चेतना असते. ही म्हणजे फना अवस्था. मी ईश्वर आहे ही फनाफिलाची अवस्था प्राप्त करण्यासाठी नेसेसरीली त्याला ह्या फनाच्या अवस्थेतून, म्हणजे जी मूळ अवस्था ईश्वराची आहे, बियॉन्ड गॉड स्टेट, परात्पर परब्रह्म अवस्था, ती काय आहे? दिव्य निव्वळ निर्वात पोकळी आहे, शून्य अवस्था आहे. त्या अवस्थेतून त्याला जावेच लागते. त्या अवस्थेतून गेल्यावर मग तो फनाफिला प्राप्त करतो. आणि फनाफिला हे म्हणजे त्याचं अंतिम उद्दिष्ट प्रत्येक जीवाचं आहे, ईश्वर साक्षात्कार. ते तिथे त्याला प्राप्त झालं होतं. ही यथार्थ मजुबियत जो आहे, की त्या मजुबियतची अवस्था कोणती? फना अवस्था ही मजुबियतची अवस्था आहे. कारण तिथे त्याला भान नाही, चेतना नाही. मी ईश्वर आहे ही चेतना नाही, कुठे सृष्टी आहे कसलीही नाही, शून्य निर्वात पोकळी म्हणजे मजुबियतची ती अवस्था होय. हे बाबांनी इथे सांगितलेलं आहे. आता इथे एक पुरवणी आहे, 23 नंबरची पुरवणी. ओके, अच्छा, आपण एक काम करू, एवढं पेज पूर्ण करू 219 नंबरचं, आणि मग आपण 23 नंबरची पुरवणी, सुंदर पुरवणी आहे, तर आधी आपण पेज पूर्ण करू. आता इथे फना बका, हे यथार्थ फना बका काय हे बाबांनी सांगितलेलं आहे. सर पुढे वाचताय का? केवळ पण अपरिमित फरक. वाचतो. आणि आय होप की तुमचं पण रेकॉर्डिंग व्यवस्थित येत असावं असं मी गृहीत धरते, कारण ते यायलाच पाहिजे. जय बाबा. केवळ पण अपरिमित फरक सर्व निरनिराळ्या व्यक्तिगत मायावी जीवनावस्थेच्या प्रकारच्या फनात व दिव्य जीवनाच्या अंतिम व यथार्थ फनात हा आहे की चेतना शून्य असते व दुसऱ्यात ती पूर्ण असते. सुंदर, थँक्यू सर. आता इथे बाबांनी हे सांगितलं की जे मायेचं जग आहे, स्थूल जगत आहे, तिथे पण फना अवस्था असते. हे आपण मागे फनाबकाच्या 3 प्रकारामधली पहिली अवस्था सामान्य जगतातला फनाबका बघितलं होतं. आता त्या फनामध्ये म्हणजे दिव्य पोकळीची अवस्था किंवा तिथे भान नसणं, ही जी अवस्था आहे सामान्य जगतातली, ती कुठे? झोपेची अवस्था असते. आता त्याच्यामध्ये आणि जी खरी फना अवस्था आहे म्हणजे 7व्या भूमिकेची यथार्थ फना अवस्था आहे, या दोन्हीत फरक काय आहे? मोठा फरक आहे. सामान्य जीवनातली फना जी आहे तिथे चेतना नसते, चेतना शून्य असते. गाढ झोपेमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा सृष्टी शिल्लक नसते, आपल्याला आपलं भान नसतं, सृष्टीचं नसतं, कुठलंही भान नसतं. मी स्त्री आहे, पुरुष आहे, कुठला देश, कुठला काय, गाढ झोपेची अवस्था. पण चेतनाही नसते, अस्तित्व असतं पण चेतना शून्य असते, कॉन्शियसनेस 0 असतो. पण 7व्या भूमिकेतली पहिली अवस्थेतली जी फना आहे, जी यथार्थ फना आहे, तिथे चेतना पूर्ण असते. तिथे त्याची संस्कारित चेतना नसते, मर्यादित चेतना नसते, मानवी चेतना नसते. तर 7व्या भूमिकेतल्या पहिल्या अवस्थेत त्याची विकसित झालेली चेतना पूर्ण उत्क्रमित होऊन, पूर्ण परिपक्व होऊन, पूर्ण उमललेली परिपूर्ण चेतना, ती चेतना दैवी चेतना असते. 7व्या भूमिकेतली पहिल्या अवस्थेतल्या फनामध्ये चेतना पूर्ण असते, ती दैवी चेतना असते. आणि सामान्य माणसाच्या फना अवस्थेमध्ये चेतना शून्य असते. हा मोठा फरक तिथे आहे. आता इथे थोडं थांबूया कारण पुढे टॉपिक बदलला आहे.
जरा इथे एक हे करू आणि आपण सध्या जे 23 नंबरची पुरवणी दिलेली आहे ती पुरवणी वाचू. इथे बीजगणिती व्याख्या बाबांची जशी सवय होती की समीकरणाच्या भाषेमध्ये, बऱ्याचदा इक्वेशनच्या भाषेमध्ये बाबांनी हे सगळं आध्यात्मिकता समजून सांगायचा प्रयत्न केलेला आहे. जसं आपण इन गॉड्स हँड मध्ये बरेच इक्वेशन दिलेले आहेत, टिफिन लेक्चर मध्ये दिलेले आहेत, क्रिएशन अँड कॉजेस मध्ये दिलेले आहे. तसं इथे बाबांनी 5 अल्जेब्रामध्ये, अल्जेब्राच्या भाषेमध्ये, इक्वेशनच्या भाषेत 5 बीजगणितीय व्याख्या दिल्या. खरं तर ह्याचा सुद्धा सुंदर एक हे झालं असतं, शेअर झाला असता, पण आता ते राहून गेलं. तेव्हा हे झालंय आपलं, हे झालंय, अच्छा इथे राहू देत हेला. आणि 5 बीजगणिती व्याख्यामध्ये खूप महत्वाचं आणि खूप छान इथे दिलंय. पहिली व्याख्या ईश्वराची केली आहे इक्वेशनच्या भाषा. ईश्वर म्हणजे काय? ईश्वर म्हणजे अपरिमित अस्तित्व, अमर्याद अस्तित्व, एक्झिस्टन्स प्लस अपरिमित ज्ञान, अमर्याद ज्ञान प्लस अपरिमित आनंद मायनस अचेतना. म्हणजे ईश्वर म्हणजे काय आहे? अमर्याद आनंद, अमर्याद ज्ञान आहे, अमर्याद अस्तित्व आहे, पण अनकॉन्शियसनेस तिथे अजिबात नाही, म्हणून त्याच्यातून मायनस केलं अचेतना. किती छान आहे. किंवा दुसऱ्या भाषेत ऑब्लिक करून इज इक्वल टू केले बाबांनी. पुढच्या वेळी मी प्रयत्न करेल की ह्याचं पण प्रेझेंटेशन करायचा आपण प्रयत्न करू. सच्चिदानंद उणे अचेतना. सच्चित आनंद, चित्ताचा खरा वास्तव अमर्याद आनंद, आणि त्याच्यातून अनकॉन्शियसनेस मायनस करायचा, मग तो जो राहतो तो ईश्वर. किंवा तिसऱ्या भाषेमध्ये सत अधिक चित्त अधिक आनंद मायनस अचेतना. म्हणजे काय की अमर्याद शक्ती, ज्ञान आणि आनंद, सच्चित आनंद. मागे एका प्रकरणात बाबांनी सच्चिदानंदाचा पूर्ण फोड करून सांगितलेला आहे की म्हणून त्याला सच्चिदानंद म्हणतात, सद्गुरूंना सच्चिदानंद म्हणण्याची पद्धत आहे असं बाबांनी तिथे सांगितलं होतं. ते आठवत असेल तुम्हाला. तर ही झाली ईश्वराची बीजगणितीय व्याख्या बाबांनी केलेली. आता दुसरी व्याख्या बाबांनी केली पूर्ण पुरुष, परफेक्ट मास्टर. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पूर्ण पुरुष, परफेक्ट मास्टर, मॅन टू गॉड किंवा सद्गुरू. इज इक्वल टू कुतुब, त्यालाच सुफी भाषेमध्ये कुतुब म्हणतात. इज इक्वल टू सद्गुरू. आता इथे बरेच लोक याच्यामध्ये डोकं लढून नाही तो एम्परर आहे का, एम्प्रेस आहे की कुतुब आहे का, मुख्य आहे, हे सगळं नाही. इथे ठोक बाबांनी सांगितलेले त्याला सद्गुरूला किंवा पूर्ण पुरुषला सुफी भाषेत कुतुब म्हणतात. म्हणजे सद्गुरू. आपल्याला इतकंच लक्षात ठेवायचं, पूर्ण पुरुष परफेक्ट मास्टर म्हणजेच कुतुब. इज इक्वल टू कुतुब, इज इक्वल टू सद्गुरू म्हणजेच सद्गुरू. म्हणजे काय? इज इक्वल टू सद्गुरू म्हणजे काय नक्की बाबा? बाहेरच्या कोणाला सांगायचं तर कसं सांगणार आपण? अपरिमित अस्तित्व, एक्झिस्टन्स, अनलिमिटेड एक्झिस्टन्स म्हणजे न संपणारा शाश्वत अस्तित्व, प्लस अपरिमित ज्ञान, अमर्याद ज्ञान, प्लस अपरिमित आनंद, प्लस चेतना. म्हणजे पूर्ण पुरुष कसा असतो तर त्याच्याकडे शाश्वत अस्तित्व असतं, अमर्याद ज्ञान असतं, अमर्याद आनंद असतो आणि चेतना असते, संपूर्ण चेतना असते. त्याला स्वतःच पण कॉन्शियसनेस असतो, सृष्टीचा पण कॉन्शियसनेस असतो, आणि ज्या आध्यात्मिक सगळे रहस्य आहेत त्याचा पण कॉन्शियसनेस असतो. या सृष्टीतले भौतिक रहस्यही तो सगळे जाणत असतो. हे तो सगळं जाणेल तेव्हाच तो सृष्टीची मदत करू शकेल. किंवा दुसऱ्या भाषेत इज इक्वल टू दुसरं एक इक्वेशन त्याला दिले. एकाच वेळी अपरिमित असल्याची चेतना
व परिमित असल्याची चेतना. म्हणजे एकाच वेळेला सायमल्टेनियसली तो काय अनुभवत असतो की अमर्याद मी आहे, माझे कॉन्शियसनेस अमर्याद आहे. आणि त्याच वेळेला तो हेही अनुभवत असतो की फार मी लिमिटेड माझी चेतना आहे, कॉन्शियसनेस माझा लिमिटेड आहे. असं का? आपण हे बघितलं की ईश्वर साक्षात्कारानंतर त्या अनंत आनंदात डुंबत राहण्यापेक्षा ते जे महाचैतन्य आहे त्या महाचैतन्याला तो खाली चेतनाच्या सामान्य स्तरापर्यंत आणतो. म्हणजेच पण हे करत असताना त्याची मी ईश्वर आहे महाचैतन्य अवस्था नष्ट होत नाही, ती कायम राहते. म्हणून त्या महाचैतन्य अवस्थेला तो अनुभवत असतानाच चेतनेला सामान्य स्तरापर्यंत आणल्यामुळे त्याला स्वतःच सृष्टीचं भान येतं, जेणेकरून तो सृष्टीसाठी कार्य करू शकेल. परंतु त्या चेतनेला सामान्य चेतनेपर्यंत आणल्यामुळे त्याच वेळेला ती चेतना अमर्याद चैतन्य पण अनुभवते आणि मर्यादित चैतन्य, मर्यादित चेतना, लिमिटेड कॉन्शियसनेस सुद्धा अनुभवते एकाच वेळेला. हे दोन्ही ती अनुभवते. आणि म्हणून पूर्ण पुरुषाला सद्गुरूला अमर्याद यातना असतात. पुढे तिसरी बीजगणितीय व्याख्या बाबांनी दिली आहे, अवतार. ईश्वर बघितला, पूर्ण पुरुष बघितला, आता अवतार. आता ह्या पूर्ण ईश्वर आणि पूर्ण पुरुष ह्याच्यात कॉमन काय आहे? जे ऍट्रिब्यूट्स आहेत ईश्वराचे त्रिगुणात्मक पैलू ते कॉमन आहे. फरक कसला? फक्त चेतनेचा फरक आहे. ईश्वरामध्ये अचेतना नाहीच आहे, पूर्ण पुरुषामध्ये अचेतनता पण आहे, मर्यादित चेतना पण आहे आणि अमर्याद चेतना पण आहे. आता तिसरा आहे अवतार. म्हणजे नक्की काय? तर अवताराला बाबांनी बीजगणितीय भाषेमध्ये काय सांगितलं बघूया. अवतार इज इक्वल टू पुरुषोत्तम. पुरुषोत्तम, उत्तम, त्याच्या पुढे काही नाही, हायेस्ट ऑफ द हाय. तो असा ईश पुरुष आहे जो उत्तमोत्तम आहे. म्हणजेच दुसऱ्या भाषेत इज इक्वल टू इंसान ए कामिल, हे सुफी भाषेत आहे. इंसान ए कामिल म्हणजे काय? की तो परफेक्ट पूर्ण पुरुष उत्तमोत्तम असा आहे, हायेस्ट ऑफ द हाय. म्हणजेच काय? इज इक्वल टू पुरातन पुरुष, एन्शंट वन. म्हणजेच काय? इज इक्वल टू बुद्ध. म्हणजेच काय? इज इक्वल टू साहेब ए जमा, हायेस्ट ऑफ द हाय. सगळ्याचा अर्थ एकच आहे. म्हणजेच इज इक्वल टू रसूल. मुस्लिम धर्मात त्याला रसूल म्हटलेलं आहे. म्हणजेच काय? इज इक्वल टू अवतार. हिंदू धर्मात त्याला अवतार म्हटलेलं आहे. आपल्यासाठी अवतार शब्द आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ईश्वर मनुष्य देह धारण करून निर्गुण निराकार ईश्वर सगुण साकार होऊन येतो म्हणजे अवतार. म्हणजेच गॉड टू मॅन. आणि सद्गुरू म्हणजे काय? मॅन टू गॉड. दोघेही गॉड आहे, परंतु दोघांच्या कार्यपद्धती, कार्यक्षेत्र ह्याच्यामध्ये फरक आहे. पुढे अवतार इज इक्वल टू विद्यमान क्राइस्ट. ख्राइस्ट धर्मात त्याला काय म्हटलेलं आहे? ख्राइस्ट म्हटलेलं आहे. म्हणजेच इज इक्वल टू अपरिमित अस्तित्व, अमर्याद अस्तित्व, एक्झिस्टन्स. ईश्वर म्हणजे काय? अस्तित्व आहे, प्लस अपरिमित ज्ञान, अमर्याद ज्ञान, प्लस अपरिमित आनंद, अमर्याद आनंद, प्लस चेतना, चैतन्य, कॉन्शियसनेस. हे सगळं तिथे असतं. सगळे ईश्वराचे ऍट्रिब्यूट्स प्लस कॉन्शियसनेस म्हणजेच चेतना, म्हणजेच शक्ती, म्हणजेच ऊर्जा, प्लस एक्झिस्टन्स. एक्झिस्टन्स म्हणजे ईश्वर, ऊर्जा म्हणजे ईश्वर. हेच दुसऱ्या भाषेत दुसरं समीकरण त्याला बाबांनी दिलं. आणखीन एक बीजगणितीय समीकरण, इक्वेशन दिलंय, इज इक्वल टू, किंवा दुसऱ्या भाषेत एकाच वेळी अपरिमित असल्याची व परिमित असल्याची चेतना. दिस इज कॉमन फॅक्टर बिटवीन परफेक्ट मास्टर अँड अवतार. सद्गुरूला सुद्धा एकाच वेळी तो अमर्याद चेतना अनुभवतो आणि मर्यादित चेतना अनुभवतो. त्याचप्रमाणे
ईश्वर मानव देहात आल्यामुळे स्वतः असीमित असताना त्यांनी स्वतःला मर्यादेत बांधून घेतल्यामुळे एकाच वेळेला त्याला अमर्याद असल्याची आणि मर्यादित असल्याची चेतना किंवा कॉन्शियसनेस असतो. इतकं सुंदर फक्त ईश्वरच सांगू शकतो की ज्याने हे सगळं अनुभवलेलं आहे. पुढची चौथी बीजगणितीय व्याख्या, इक्वेशन, अल्जेब्रिक इक्वेशन. आता कशाचं दिलंय? ईश्वर झाला, सद्गुरु झाला, अवतार झाला. आता कोण राहिलाय? माणूस राहिला, आहे की नाही? मानव किंवा जीवात्मा किंवा इन्सान. आता माणसाची व्याख्या म्हणजे काय दिली? जीवात्म्याची व्याख्या काय केली आहे? इज इक्वल टू, बरोबर काय? शरीर प्लस प्राणशक्ती प्लस मन प्लस चेतना प्लस आत्मा. काय काय आहे? माणूस म्हणजे काय आहे? शरीर आलं, स्थूल शरीर. इतका वेळ पिक्चर मध्ये ते कुठे नव्हतं, कारण त्याला महत्व नाहीये त्यात. नंतर सद्गुरु जो आहे, सगळे संस्कार संपतात 7व्या भूमिकेत. मग कार्य कसं करणार? विज्ञानी संस्काराच्या मार्फत कार्य करतो. आणि अवतार कसं? योगायोग संस्कारांच्या मार्फत कार्य करतो. आता इथे माणूस कसा आहे? त्याचं शरीर आहे स्थूल शरीर, पण ते स्थूल शरीर कशावर चालतं? ऊर्जेवर, किंवा ज्याला आपण प्राणशक्ती म्हणतो. म्हणून शरीर प्लस प्राणशक्ती प्लस मन आहे त्याचं. हे मन म्हणजे काय? ईश्वराचं जे अमर्याद ज्ञान आहे त्याचा छोटा पैलू म्हणजे मन आहे. त्या मनाचे दोन भाग आहे, बुद्धी आणि भावना. म्हणून त्याचं स्थूल शरीर आहे, त्याच्याकडे प्राणशक्ती आहे, माणसाकडे मन आहे प्लस चेतना आहे, कॉन्शियसनेस आहे. भला तो कॉन्शियसनेस संस्कारित असो दे, मर्यादित असो दे, मानवी असो दे, पण कॉन्शियसनेस चेतना आहे. दगडासारखं नाहीये त्याचं. दगडातही असते पण अगदी नाही के बरोबर असते. प्लस आत्मा. आता हे सगळं चक्र चालवायचं, तर त्याला चालवायला तर कुणीतरी पाहिजे. मग तो परमात्म्याचा छोटा अंश म्हणजे आत्मा, म्हणजेच आतमध्ये ईश्वर आहे. मग तो आत्माच गेला तर हे सगळ्याला अर्थ राहील का? आत्मा जर गेला तर ते शरीर, प्राणशक्ती, मन, चेतना कशालाच अर्थ राहणार नाही. म्हणून मुख्य म्हणजे काय आहे? आत्मा. म्हणजेच हा आत्मा हे शरीर, प्राणशक्ती, मन, चेतना ह्या सगळ्या सोबत चालतो. ते झालं माणूस. आता पुढची 5वी बीजगणितीय व्याख्या आहे, अल्जेब्रिक इक्वेशन आहे, मझहूब ए कामिल. आपण आत्ताच बघितलं, मझहूब म्हणजे ज्याला भान नाही. आता मझहूब ए कामिल. आता कामिल शब्द आधी आपण कुठे बघितला होता? इन्साने कामिल हा अवतार मध्ये शब्द बघितला होता. आता मझहूब ए कामिलची व्याख्या बाबांनी इथे काय केली ती बघूया. मझहूब ए कामिल म्हणजे काय? इज इक्वल टू दिव्य अहम, शुद्ध सात्विक अहंकार वेदांताच्या परिभाषेमध्ये. मझहूब ए कामिल म्हणजे सात्विक अहंकार, शुद्ध अहंकार, यथार्थ स्व, खरा स्व. आता तो खरा स्व जेव्हा वैश्विक मन होतं तेव्हा तो, किंवा वैश्विक शरीर होतं तेव्हा तो सद्गुरु होतो, किंवा ते वैश्विक होतं. पण आता तो फक्त परफेक्शन त्याला मिळालेलं आहे. पहिली भूमिका आहे, 7व्या भूमिकेतली पहिली अवस्था आहे. तिथली अवस्था मझहूबची म्हणूया. या मझहूब ए कामिल म्हणजे तिथे शुद्ध सात्विक अहम आहे फक्त, किंवा वेदांताच्या भाषेमध्ये यथार्थ अहम आहे, मूळ ईश्वराचा. किंवा दुसऱ्या भाषेमध्ये त्याला म्हणता येईल दिव्य चेतना, ज्याला आपण दैवी चेतना म्हणतो. की 7व्या भूमिकेपर्यंत कशी होती? ती मानवी चेतना होती, संस्कारित चेतना होती. तीच विकसित झालेली चेतना उत्क्रांत होत, परिपक्व होत पुढे काय होते? दैवी चेतना होते. ती दैवी चेतना केवळ तिथे काय आहे? बाकी काहीही नाही, फक्त दिव्य चेतना आहे, दिव्यत्व आहे, दैवी चेतना आहे. म्हणजे कोण? मझहूब ए कामिल. पण ह्या चेतनेतून परिमित चेतना मायनस करायची. म्हणजे ह्याचं इक्वेशन असा दिलंय बाबांनी,
दिव्य चेतना मायनस परिमित चेतना, म्हणजे ही दैवी चेतना ह्याच्यातून मर्यादित चेतना जी माणसाची असते, जीवात्म्याची असते, ती मायनस करायची, वजा करायची, तेव्हा जे उरतं ते मजुबे कामिल. आपण पुढच्या वेळी ह्याचं पण प्रेझेंटेशन करू, कारण पुस्तक सगळ्यांकडे नाही आहे. आता आपण आपल्या वाचनाच्या ह्याच्यावर परत जाऊया. सर वाचता का? 219 नंबरवर शेवटचा पॅरेग्राफ वाचाल, मग पुढे मी घेते. होत आहे. थँक्यू. आता आपण जय बाबा. हे जे आपण सांगितलं ना मज्जुबे कामिल, हा 7व्या प्लेनवरचा जो मज्जुब आहे त्याला मज्जुबे कामिल शब्द वापरला, आणि इतर जे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 5व्या प्लेनवरचे जे मज्जुब आहेत त्यांना फक्त साधं मज्जुब शब्द वापरलेला आहे, आणि 7थलाच त्यांनी मज्जुबे कामिल म्हटले. फनाफिल्लाच्या अवस्थेनंतर पृथ्वीवर नरनारायण मॅन गॉड म्हणून ईश्वराचे जीवन जगण्यासाठी काही व्यक्तिगत स्वकडून बकाबिल्ला प्रस्थापिली जाते. असा नरनारायण एकाच वेळी जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये व सर्व भूमिकांमध्ये मायेतील मनुष्याचे जीवन जगतो, समजून की माया ही माया आहे व ईश्वराचे जीवन यथार्थाने जगतो. ही यथार्थ सलुकीची अवस्था होय. सुंदर, थँक्यू सर. आता इथे बकाबिल्ला म्हणजे काय, सद्गुरू म्हणजे काय, सुलुकियत म्हणजे काय, हे बाबांनी सांगितलं. की फनाफिला म्हणजे काय, ईश्वर साक्षात्कार. आता ईश्वर साक्षात्कार मिळाल्यानंतर त्याच आनंदात मशगूल राहण्याऐवजी जो पुन्हा स्वतःच आणि ह्या सृष्टीचं भान आणतो, तो म्हणजे आणल्यानंतरची जी अवस्था, ती आणतानाची अवस्था म्हणजे तो प्रवास जो आहे तो बका, पण तो प्रवास पूर्ण करून त्या अवस्थेत येणं म्हणजे मॅन टू गॉड, म्हणजेच नरनारायण, ही अवस्था म्हणजे बकाबिल्ला. आता त्यानंतर तो काय करतो की पृथ्वीवर तो ईश्वराचं जीवन जगतो. आता त्याचे संस्कार नष्ट झालेले आहेत. आता तो यथार्थ स्व जो आहे म्हणजे ईश्वरत्व आहे, त्याच्याकडून बकाबिला अवस्था प्राप्त केली गेली. बकाबिला अवस्था प्राप्त केली म्हणजेच सद्गुरु पद प्राप्त झालं, म्हणजेच त्याचा नराचा नारायण झालेला आहे. असा नरनारायण किंवा मॅन टू गॉड जो आहे तो काय करतो, त्याची अवस्था नक्की काय असते, तो काय त्याची स्थिती काय असते, तर त्याच्याबद्दल बाबांनी इथं सांगितलं. एकाच वेळी तो जीवनाच्या सर्व अवस्था, किडामुंगीपासून जीवन आहे म्हणजे जीवात्माच्या जीवनाच्या सर्व अवस्था आणि प्लेन्स 1 ते 6 सर्व भूमिकांमध्ये सगळ्यांच्या मार्फत मायेतील माणसाचं जीवन तो स्वतः जगतो. असं कसं? कारण तो स्वतः ईश्वर झालाय आणि ईश्वर सर्वत्र आहे, सर्वात आहे, सर्व त्याच्यात आहे, त्याच्या बाहेर काहीही नाही. म्हणजे जर सगळं त्याच्यात असेल तर नॅचरली हा जो नराचा नारायण झाला तो प्रत्येकाचं जीवन स्वतः पृथ्वीवर जगतो, त्यांच्यासारखं होऊन, त्यांच्यातला एक होऊन. मग ती किडा असो, मुंगी असो, वनस्पती असो, मनुष्य असो, पशु असो, भूमिकांवरचे साधक असो, ह्या प्रत्येकाचं जीवन तो जगत असतो. पण कसं जगतो हे समजून उमजून की ही सगळी माया आहे. आपण कसं जगतो ते वास्तव्य म्हणून जगतो, पण तिथे तो त्या मायेला माया आणि सत्याला सत्य समजतो. म्हणजे त्याचा कसा असतो, साक्षी भाव असतो. तो साक्षी असतो प्रत्येक गोष्टीला, तो कशातही लिप्त नसतो, तो सगळ्यापासून अलिप्त असतो. साक्षी भावाने तो ते जीवन जगत असतो. आणि अशा पद्धतीने ते जे जीवन आहे तो यथार्थपणे ईश्वराचं जीवन जे आहे ते असं असतं. तर ईश्वराचं जीवन कसं असतं, प्रत्येकात ईश्वर आहे. म्हणून तर म्हटलेलं आहे की जळी स्थळी काष्टी पाषाणी ईश्वर कसा आहे, कारण या सर्वात ईश्वर आहे आणि हे सर्व ईश्वरात सामावलेलं आहे. म्हणजेच
या अर्थाने, खऱ्या अर्थाने आता तो नराचा जो नारायण झालाय, सामान्य माणसाने प्रगती करत करत जे सद्गुरुपद प्राप्त केलेलं आहे, मॅन टू गॉड आहे, त्या अवस्थेमध्ये तो व्यक्तिगत मनुष्य खऱ्या अर्थाने ईश्वराचं जीवन जगतो. आणि हीच ती यथार्थ अशी सुलुकियतची अवस्था आहे. सुलुकियत काय असे कोणी म्हटलं तर सद्गुरु अवस्था किंवा माणसाने ईश्वराचं जीवन जगणं म्हणजे सुलुकियत ही अवस्था आहे. अत्यंत सुंदर आहे. आता पुढे आपण जाऊ पान नंबर 220 वर. फनाफिलाची अवस्था प्राप्त केल्यावर बकाबिल्लाची अवस्था प्रस्थापित करण्यापूर्वी तेथे फनाफिला व बकाबिल्ला यांच्यामध्ये दिव्य संगम स्थानी एक तुरिया अवस्था देखील आहे. आता तुरिया अवस्थेबद्दल खूप औत्सुक्य असतं. इथे अगदी स्पष्ट भाषेत बाबांनी सुंदररित्या समजावून सांगितले. फनाफिला म्हणजे काय? ईश्वर साक्षात्कार. म्हणजे काय? सातव्या भूमिकेतली दुसरी अवस्था. म्हणजे काय की सातव्या भूमिकेतल्या पहिल्या अवस्थेत फक्त फना म्हणजे निर्वात पोकळी असते. तिथे चेतना, पोकळीची चेतना असते. पण पुढे ती पोकळी कशाने भरून येते? मी ईश्वर आहे या कॉन्शियसनेसने, या भावाने, या चेतनेने ती निर्वात पोकळी निर्वात न राहता भरून येते. म्हणजे फनाफिला अवस्था प्राप्त होते. म्हणजेच ईश्वर साक्षात्कार होतो. म्हणजेच मी ईश्वर आहे याचा अनुभव आता तो घेतो. आता ही फनाफिलाची अवस्था प्राप्त केल्यानंतर पण बकाबिलाची अवस्था प्राप्त करण्यापूर्वी, आता बकाबिला काय आहे? आत्ताच आपण बघितलं. नराचा नारायण होणं, परफेक्ट मास्टर बनणं किंवा सद्गुरू बनणं किंवा ईश्वर साक्षात्कारानंतर महाचैतन्याने खाली सामान्य चेतनेप्रत येणं, आल्यानंतरची अवस्था म्हणजे नराचा नारायण झाला. म्हणजे सामान्य मनुष्य असूनही आता तो सामान्य न राहता ईश्वर होऊन ईश्वराचं जीवन जगणारा, ही झाली बकाबिला अवस्था म्हणजे साध्या भाषेत सद्गुरु अवस्था. आता ह्या दोन्हीच्या मध्ये फनाफिला ईश्वर साक्षात्कार, बकाबिला सद्गुरु अवस्था, या दोन्हीच्या संगमस्थानी म्हणजे काय की हे दोन्ही जिथे मिळतं तिथे तुरिया अवस्था आहे. आता तुरिया अवस्था नक्की कशी आहे? तुरिया अवस्था म्हणजे शून्यावस्था आहे. तिथे काहीही नाही. म्हणजे काय आहे? तिथे झोपही नाही, जागरूकताही नाही, स्वप्नही नाही. झोपेत असेल तर सांगता येतं झोपेत आहे, स्वप्नात असेल तर सांगता येतं स्वप्न आहे, जाग असेल तर सांगता येतं जागे आहे. पण तुरिया अवस्था अशी आहे तिथे हे तिन्ही नाही, अशी ही चौथी अवस्था म्हणजे तुरिया अवस्था आहे. तर ती कुठे असते? दिव्य संगम स्थान. संगम म्हणजे दोन्हींनी एकत्र येणं, आणि दोन्ही दिव्य अवस्था आहेत. मी ईश्वर आहे, गॉड रिअलायझेशन, ही दिव्य अवस्था आहे. सद्गुरु अवस्था ही दिव्य अवस्था आहे. त्या दोन्ही दिव्य अवस्थांचं एक होणं, त्यांचं एकत्र येणं, संगम होणं, ही त्यांची संगम स्थान म्हणजे दिव्य संगम स्थान म्हणजे तुरिया अवस्था आहे. या अवस्थेत नक्की काय होतं ते बाबा पुढे सांगतात. या अवस्थेत तेथे कधी यथार्थ फनाफिलाच्या मझुबियतचा अनुभव असतो व कधी बकाबिलाच्या यथार्थ सुलुकियतचा अनुभव असतो. म्हणजे कशी अवस्था असते की मगाशी जसं आपण बघितलं भूमिकेवरचा मझूब सलीक बघितला आपण, तसा ही तुरिया अवस्था अशी असते की तिथे कधी कधी तो परफेक्टली गॉड रिअलायझेशनचा अनुभव होतो आणि तिथे त्या मझुबियतचा अनुभव, गॉड रिअलायझेशन मध्ये मझुबियतचा अनुभवतो. म्हणजे ईश्वर साक्षात्कार झालाय परंतु मझूब अवस्थेत आहे, म्हणजे त्याला भान नाही, इतरांच्या तो कामाला नाही, त्याच्या आनंदात मशगूल आहे. तेवढ्या वेळापुरता का होईना तो बाकी भान खोन स्वतःच्या ह्याच्यात मग्न आहे. असा ईश्वर साक्षात्कारामध्ये मझुबियतची अवस्था कधी असते. तर
कधी कधी तो बकाबिलाच्या यथार्थ सुलुकियतचा अनुभव घेतो. म्हणजे कधी कधी तो पूर्ण पुरुष नरनारायण माणसामधला ईश्वर म्हणून ईश्वराचं जीवन तो जगतो. ही सुलुकियतची अवस्था. तर कधी तो बकाबिल्लाचं पूर्ण सुलुकियतचा अनुभव घेतो, तर कधी कधी तो फनाफिलाच्या मजुबियतचा अनुभव घेतो. कधी हा अनुभव कधी तो अनुभव, म्हणून ती अवस्था म्हणजे तुरिया अवस्था. ही अवस्था स्थितीनुसार यथार्थ मजुब सलीकची किंवा सलीक मजुबची असते. जर त्याला सद्गुरु म्हणून स्वतःचं आणि सृष्टीचं भान अधिक असेल तर ती अवस्था सलीक मजुबची अवस्था होईल. पण त्याला सृष्टीचं आणि स्वतःचं भान कमी असेल आणि ईश्वर साक्षात्काराचं भान, ते जे अचेतन अवस्था मजुबियतची अवस्था त्याची अधिक प्राबल्याने असेल तर मजुब सलीकची जी अवस्था आहे. जसं की बाबाजान बद्दल सांगितलं की बाबाजान सतत ब्रह्मावस्थेत चैतन्य अवस्थेत त्या जास्त करून असायच्या. त्यांना स्थूलाचं भान कमी असायचं, स्थूलाचं भान फारसं नसायचं. कुणाला? बाबाजांना. तर सद्गुरु मध्ये ही जी अवस्था आहे की जेव्हा त्याचं मजुबियतची अवस्था उच्च प्रतीची असेल, अधिक असेल आणि सुलुकियतची अवस्था कमी असेल, तो मजुब सलीकची अवस्था होईल. आणि सुलुकियतची अवस्था म्हणजे स्वतःचं सृष्टीचं भान अधिक, ती अवस्था जास्त असेल तो सलीक मजुबची अवस्था ती असेल. पुढे बाबा सांगतात मिथ्या बकाबिला बद्दलच आहे. पुढे मिथ्या मर्यादित मीची चेतना. मिथ्या मर्यादित मी म्हणजे आपण सगळे सामान्य लोक स्थूल जगतातले, हे जे खोटं आहे, मर्यादित आहे, मी आहे, त्याची चेतना जी तेथे फनापूर्वी होते. आता ही चेतना कधी होते? फना अवस्थेपूर्वी, सातव्या भूमिकेपूर्वी. सातव्या भूमिकेतली पहिली अवस्था म्हणजे फना अवस्था. फना अवस्था म्हणजे निर्वात पोकळी. निर्वात पोकळीची किंवा सातव्या भूमिकेच्या आधी काय होतं? मर्यादित मीची चेतना फक्त होती, स्थूलाची चेतना होती, मानवी चेतना होती, जी तेथे फनापूर्वी होती. प्रतिवर्धनाच्या प्रक्रियेद्वारा परिपक्व झाले व मर्यादित मिथ्या मीच्या ठिकाणी फनाफिलामध्ये अमर्याद मी व्याप्त झाला. हा जो मर्यादित मी होता तो गेला, मूलोच्छेद झाला. मर्यादित मी जाऊन तिथे अमर्याद मी आला, म्हणजेच फनाफिलाची अवस्था आली. म्हणजेच त्याला आता तिथे साक्षात्कार झाला की मी ईश्वर आहे याचा तो अनुभव घेतो. बकाबिलामध्ये ही परिपक्व चेतना आता परत एकदा मी वर, आता ही जी आधी त्यांनी सांगितलं की जी मर्यादित स्थूलाची मानवी चेतना होती ती परिपक्व झाली आणि ती परिपक्व होऊन ती अमर्याद चेतना, दैवी चेतना झाली आणि फलाफिलामध्ये अमर्याद मीचा अनुभव तिने घेतला. आता पुढे काय होतं? बकाबिलामध्ये ही परिपक्व चेतना आता परत एकदा मी वर यथार्थ अमर्याद मी म्हणून, मनावर वैश्विक मन म्हणून, शक्तीवर अमर्याद प्राणशक्ती म्हणून व शरीरावर वैश्विक शरीर म्हणून, ज्याला महाकारण शरीर म्हटले आहे, केंद्रित आणि स्थिर झाले. अत्यंत महत्वाचा ईश्वर साक्षात्कार झाला. मानवी संस्कारित चेतनेची चेतना दैवी झाली. आता बकाबिलामध्ये सद्गुरु अवस्था झाल्यानंतर ती दैवी चेतना अमर्याद चेतना झाली आणि तिथे काय झालं? तो जो अमर्याद मी होता, मर्यादित मी जाऊन अमर्याद मी कुठे आला? फनाफिलामध्ये, ईश्वर साक्षात्कारात. आता तो फनाफिलामधला अमर्याद मी जातो आणि तिथे काय होतं? त्याचं वैश्विक मन होतं, वैश्विक शरीर होतं. त्या वैश्विक शरीराला महाकारण शरीर म्हटलेलं आहे. तिथे अमर्याद प्राणशक्ती येते आणि अमर्याद वैश्विक शरीर येतं, म्हणजे त्याला महाकारण शरीर म्हटलेलं आहे.
आणि मग त्याची जी चेतना आहे, जी अमर्याद चेतना झालेली आहे, फनाफिलामधली दैवी चेतना बकाबिलामध्ये सद्गुरू अवस्थेत अमर्याद चेतना होऊन स्वतःच्या वैश्विक मन, वैश्विक शरीरावर केंद्रित झाले, स्थित झाले. ती होईल तेव्हाच तो स्वतःला ईश्वर म्हणून ईश्वराचं जीवन जगेल. जे आता थोड्या वेळापूर्वी आपण बघितलं आधीच्या पॅरेग्राफ मध्ये. महत्वाची गोष्ट येथे लक्षात घेतली पाहिजे की बकाबिलामध्ये एकाच वेळी तीच चेतना मर्यादित मी, मन, शक्ती शरीरावर केंद्रित व स्थिर होते, ज्या कारणास्तव सालिक जाणीवपूर्वक मिथ्या मिथ्यत्व म्हणून मिथ्यासह व सत्य सत्यता म्हणून सत्यासह अनुभव घेतो. ही ती बकाबिलाची अवस्था, ही ती परफेक्शनची अवस्था, ही सुलुकियतची अवस्था की जिथे तो एकाच वेळेला मी म्हणजे मर्यादित मी, मर्यादित मन, मर्यादित शक्ती, मर्यादित शरीर ह्याच्यावर पण केंद्रित आणि स्थिर होते. या मिथ्या जगताचाही तो अनुभव घेतो, परंतु या मिथ्या जगताचा अनुभव तो मिथ्या जगत म्हणून घेतो, माया म्हणून घेतो, सत्य म्हणून घेत नाही. आणि सत्याचा अनुभव सत्यासह सत्य म्हणून अनुभव घेतो. हा त्याच्यातला आपल्यातला फरक आहे. सद्गुरु ही नरनारायण आहे, आपणही सामान्य आहे, पण आपण काय करतो, या असत्याला मिथ्या मायेला सत्य समजतो. पण जो नराचा नारायण झालाय, जो सद्गुरु झालाय, ज्यांनी बकाबिला अवस्था प्राप्त केली, तो ह्या मिथ्या जगताला मिथ्या जगत म्हणूनच बघतो आणि सत्याला सत्य म्हणून बघतो. त्याची ही चेतना या मर्यादित मी, शरीर आणि मनावर असते. तोही मिथ्याचा अनुभव घेतो, पण तो मिथ्या म्हणून अनुभव घेतो आणि सत्याचा अनुभव तो सत्य म्हणून घेतो. ही सुलुकियतची, परफेक्शनची, बकाबिलाची अवस्था आहे. खूप छान सांगितले बाबांनी, आणि हे फक्त बाबाच असं सांगू शकतात. वाचा, परत परत वाचा, मग मजा येईल. आता पुढे बाबा सांगतात की हा जो अनुभव कसा दुहेरी असतो. यास्तव बकाबिलाच्या ईश्वरावस्थेत, आता फिलहाल फना, बका, फनाफिला, बकाबिला हे सगळं तर आता क्लिअर झालं असेल ऐकून वाचून वाचून की फना म्हणजे काय, बकाबिला काय, फनाफिला काय, बकाबिला काय. बकाबिला म्हणजे सद्गुरु, समजायला सोपं, ठीक आहे. नरनारायण म्हणजे बकाबिला. यास्तव आता ह्याच्या आत काय झालेलं आहे, हे गॉड स्पीक्स बाबांनी दिलं आधी. ते आपल्या त्यांचे मित्र जे आहे अब्दुल गनी ह्यांना सांगितलं होतं लिहून पूर्ण करायला, पण गणीकडनं ते झालं नाही, गणी वारले. पुढे ते काम राहिलं, याला दे त्याला दे करत शेवटी हे सुफिझम वाले पुढे आले. आता सुफिझमनी नॅचरली सुफिझमचे शब्द जास्त वापरलेत. एवढीच कथा आहे गॉड स्पीक्सची. पुन्हा बाबांना ते सुधारित गॉड स्पीक्स छापायचं होतं, ते काम सुरू होतं. ते अर्धवट 3/4 झालेलं काम अजूनही पडून आहे. आपण सगळ्यांनी मागे लागून जे आहे त्या अवस्थेत ते आपल्या पुढे यावं, हा प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे. एनिवे, पुढे जाऊया. बकाबिला म्हणजे सद्गुरु अवस्था. यास्तव बकाबिलाच्या ईश्वरावस्थेत, कारण सद्गुरु म्हणजे ईश्वर आहे, तीच चेतना एकाच वेळी मी ईश्वर आहे व मी मानव आहे असा दुहेरी अनुभव घेते. हे अत्यंत महत्वाचं. म्हणजे तिथे बकाबिला म्हणजे काय म्हटलं तर तिथे दुहेरी अनुभव आहे. मी ईश्वर आहे आणि मी मानव आहे असा अनुभव ते घेते. पण मायेचा अनुभव माया म्हणून, सत्याचा अनुभव सत्य म्हणून, या दुहेरी अनुभवासह तीच चेतना, वेगळी काही चेतना नसते. ती जीवात्मा म्हणून झाल्यापासूनची चेतना एकच आहे. तीच विकसित होते, उत्क्रांत होते, पुन्हा विकसित होते, मग उत्क्रांत होते, परिपक्व होते. आता तीच चेतना दैवी झाली, देवीची अमर्याद झाली. आता हीच चेतना अनुभवासह उत्स्फूर्तपणे ईश्वराच्या अपरिमित ज्ञान, शक्ती व आनंदाचा देखील मानवतेच्या दौर्बल्याच्या
हाल अपेष्टांच्या अनुभवासह अनुभव घेते. हे किती छान आहे, हे महत्वाचं आहे, खूप खूप महत्वाचं आहे. बकामिला म्हणजे काय? नरनारायण म्हणजे काय? दुहेरी अवस्था म्हणजे काय? तो ईश्वर, मी ईश्वर आहे म्हणून पण अनुभव घेतो आणि मी व्यक्ती आहे म्हणून पण अनुभव घेतो. मग आता पुढे म्हणजे काय? तर जे ईश्वराचे त्रिगुणात्मक पैलू आहेत, अमर्याद, शक्ती, ज्ञान आणि आनंद, ह्यांचा पण तो अनुभव घेतो. आणि त्याच ईश्वराच्या त्रिगुणात्मक पैलूंच्या पायावर उभारलेले माणसाचे जे त्रिगुणात्मक पैलू जे मर्यादित आहे, ते माणसाचं दौर्बल्य, माणसाचे हाल अपेष्टा, ह्यांचा सुद्धा बकाबिलाची व्यक्ती अनुभव घेते. निष्कर्ष हा की सारांश, बकाबिलाच्या ईश्वरावस्थेत ईश्वर सामान्य प्राण्याच्या रूपात त्याला त्याच्या दिव्यत्वात प्रस्थापित करतो किंवा ईश्वर जीवनात निवास करतो. ही आत जाणे, निवास करणे म्हणजे बका. आता बकाबिला म्हणजे दुहेरी आहे. तिथे तो काय करतो की हा ईश्वर अवस्थेतला ईश्वर आहे. बकाबिला आतापर्यंत आपण काय म्हणत होतो? 7व्या भूमिकेपर्यंत शब्द काय वापरलेला आहे बाबांनी? चेतनेच्या उत्क्रांती प्रकरणात प्रत्येक वेळेला मनुष्य अवस्थेतील ईश्वर असं प्रत्येक वेळेला वाक्य होतं की नाही? आता बाबा काय सांगतात? बकाबिलाच्या ईश्वरावस्थेत ईश्वर म्हणजे एकदा बकाबिलाची अवस्था प्राप्त केली, त्याला सामान्य चेतना स्थूलाची आणि शरीराची आली तरी आता तो सामान्य मनुष्य नाही. तो कोण आहे? ईश्वर आहे. तो नराचा नारायण झालाय. म्हणून बकाबिला मधला जो ईश्वर आहे, त्या ईश्वरावस्थेतला जो ईश्वर आहे, बकाबिलाच्या ईश्वरावस्थेतला ईश्वर म्हणजे नरनारायण स्थितीतल्या ईश्वरातला ईश्वर किंवा सद्गुरू अवस्थेतल्या ईश्वरातला ईश्वर सामान्य प्राण्याच्या रूपात जीवन जगतो. तसंच पण कसं जीवन जगतो? सामान्य असं जीवन जरी जगला तरी तो स्वतःला ईश्वराच्या दिव्यत्वात प्रस्थापित करतो, स्थापित करतो. प्रतिष्ठापना झाली तिचे. ईश्वराच्या अवस्थेमध्ये त्याने त्याची स्थापना करून घेतली आहे. ईश्वराच्या जीवनात तो निवास करून सामान्य माणसाचं जीवनाचा अनुभव घेतो, अशी ती अवस्था आहे. थोडक्यात बकाबिला ईश्वराची ती अवस्था आहे की जेथे आत निवास करणे, अबायडिंग इन, किंवा ईश्वरात प्रस्थापित करून घेणे, ज्याचे वर्णन सालिक किंवा जीवनमुक्त या शब्दांनी केले आहे, यांच्याकडून अनुभवले जाते. आता जीवनमुक्त का? यानंतर त्याला पुनर्जन्म नाही, जन्म मरणाचा फेरा नाही. सद्गुरू अवस्थेत त्याने जरी काही कर्म केले तरी त्या कर्मांचे त्याच्यावर बंधन नाही. सद्गुरू अवस्था किंवा बकाबिला अवस्था प्राप्त केल्यानंतर तो काही जे बोलेल, वागेल, विचार करेल, आज्ञा देईल, कार्य करेल, त्या कशानेही संस्कार निर्माण होत नाही आणि त्याला कर्माचं बंधन नाही. म्हणून तो जीवनमुक्त असतो. इथून पुढे पुन्हा त्याला जीवन नाही. तो ईश्वराची जी ईश्वर अवस्था आहे त्यात लीन होऊन जातो त्याचा देह त्यागल्यानंतर. हा असा जो सलीक आहे, तो सलीक म्हणजे काय करतो? आत निवास करणे. ईश्वर अवस्था जी आहे त्याच्या आत स्वतःला प्रस्थापित करून घेतो. केवळ मी ईश्वर आहे याचा केवळ तो अनुभव घेत नाही, तर ईश्वराच्या आत तो निवास करतो, स्वतःला तिथे प्रस्थापित करून घेतो. सलीक निरंतर म्हणजे सतत व जाणीवपूर्वक कॉन्शियसली मी ईश्वर आहे या अवस्थेचा व मी मानव आहे या अवस्थेचा एकाच वेळी दुहेरी अनुभव घेतो व अपरिमित ज्ञान, शक्ती व आनंद गोळा करतो. एकाच वेळी मानवी दौर्बल्याचा व हाल अपेष्टांचा अनुभव घेत समजून की त्याचे मिथ्यत्व परिमित मायेच्या अभिव्यक्तीवर आधारित आहे व जे त्याच्या स्वतःच्या
ब्रह्मीभूत आणि अनंत अवस्थेतून अभिव्यक्त झाले. किती छान. ही जी सलिक अवस्था आहे, ही जी बकाभिलाची अवस्था आहे, तिथे त्यांनी एकदा स्वतःला ईश्वरात आत अबायडिंग इन, ईश्वरामध्ये त्याचा निवास झाला, ज्याला आपण म्हणतो प्रतिष्ठापना झाले, प्रस्थापित ईश्वरामध्ये केल्यानंतर तो कॉन्शियसली मी ईश्वर आहे याचा निरंतर अनुभव, सतत अनुभव घेतोच. पण मी मानव आहे याचाही तो अनुभव घेतो, म्हणजे दुहेरी अनुभव घेतो. तिथे तो अमर्याद ज्ञान शक्ती आणि आनंद गोळा करतो, त्यांचा अनुभवही घेतो, त्यांचा उपयोगही करतो. पण त्याच वेळेला सामान्य माणसाचा माणूस म्हणून जे दौर्बल्य आहे, त्याच्या ज्या हाल अपेष्टा आहे, त्यांचाही अनुभव तो घेतो. पण हे समजून घेतो की हे सगळं मिथ्या आहे, हे मर्यादित मायेची ही अभिव्यक्ती आहे, प्रगटीकरण आहे. आणि ही माया सुद्धा जी माझ्यातून, मी ब्रह्मीभूत आहे, माझ्यातून ही माया प्रगटलेली आहे. आणि माझी जी अनंत अवस्था आहे, त्या अनंत ब्रह्म अवस्थेतूनच ही माया सुद्धा अभिव्यक्त झालेली आहे. पण ती माया आहे, मिथ्या आहे असं समजून तो तिथे त्याचा अनुभव घेतो. पुढे बाबांनी सांगितले बकाबिलामध्ये, अच्छा इथे थोडं थांबायचंय का, की एवढं मी घेते मग थांबूया. प्रश्न उत्तर काही कुणाला डाऊट्स, प्रश्न काही शेअर असेल तर हँड रेज करा. अदरवाईज मी हे बकाबिलाचं कंटिन्युअस मध्ये चांगलं चाललंय. बकाबिलामध्ये मानवी प्राण्यातील ईश्वराचे जीवन प्रस्थापित झाल्यामुळे मनुष्य ईश्वर म्हणून सहज समाधीचा अनुभव घेतो. आता आपण काय काय बघितलं? बकाबिला म्हणजे सुलुकियत, बकाबिला म्हणजे नरनारायण, म्हणजे परफेक्शन, ही पूर्णता होय. हे म्हणजे सद्गुरुपद प्राप्त करणं होय. इथे दुहेरी अनुभव तो घेतो. इथे यातना पण असतात, इथे त्रिगुणांचा पण अनुभव घेतो, मर्यादित पैलूंचा पण, मर्यादित म्हणून माया म्हणून अनुभव घेतो, मायेचा अनुभव माया म्हणून घेतो, सत्याचा अनुभव सत्य म्हणून घेतो. तसंच हा जो मानवी प्राणी या सुलुकियत किंवा बकाबिला किंवा सद्गुरु अवस्थेमध्ये आहे, तिथे त्यांनी ईश्वराचं जीवनाच्या आत तो स्वतःला प्रस्थापित केल्यामुळे तिथे तो मनुष्य ईश्वर म्हणून जी सहज समाधी आहे, त्या सहज समाधीचा अनुभव तो घेतो. कुठे? बकाबिलामध्ये तो मनुष्य ईश्वराच्या सहज समाधीचा अनुभव घेतो. तो जीवनमुक्त आहे, तिथे त्याला सहज समाधीचा अनुभव मिळतो. याचा अर्थ मनुष्य ईश्वर म्हणून नगण्य प्रयत्नाशिवाय ईश्वराचा व मनुष्याचा निरंतर व आपसुकच दुहेरी अनुभव घेतो. ही पूर्णावस्था होय. कुठलेही प्रयत्न न करता, कुठलीही मेहनत न घालता आता तो काय करतो? तो मनुष्य ईश्वर म्हणून ईश्वराचा आणि मनुष्य म्हणून मनुष्याचा सतत आणि आपोआप दुहेरी अनुभव घेतो. ही पूर्णावस्था होय. इथे ही सहज समाधी अवस्था, ही पूर्णावस्था बकाबिलाची आहे. सामान्यतः पूर्णता या शब्दाला अच्युत्तम किंवा, आता इथे तुम्ही म्हणाल कुठल्याही मेहनतीशिवाय, ह्या शब्दाला ऑब्जेक्शन नसावं. त्यांनी बकाबिला प्राप्त करण्यासाठी जी काही मेहनत घेतली आधी जन्मानुजन्म ती वेगळी. बकाबिला अवस्थेत एकदा आल्यावर कुठल्याही मेहनतीशिवाय आपोआप त्याला सहज समाधीचा अनुभव येतो, आपोआप तो निरंतर दोन्ही अवस्थांचा अनुभव घेतो. सामान्यतः पूर्णता या शब्दाला उच्चतम किंवा पराकाष्ठेच्या प्रकारच्या उपलब्धीचा अर्थ अभिप्रेत आहे, व म्हणून पूर्णता अधिक पूर्णता होऊ शकत नाही. पूर्ण म्हणजे परिपूर्ण, परफेक्शन, म्हणजे सगळं प्राप्त झालं असा तिथे अर्थ अभिप्रेत आहे. म्हणजे आता जे ऑलरेडी पूर्ण आहे, परफेक्ट आहे, सगळं प्राप्त झालेलं आहे, त्याच्यात अजून आणखीन काही प्राप्त करण्याचं शिल्लक राहत नाही खरं तर सामान्यपणे. परंतु दिव्यत्वाच्या परिभाषेत जेव्हा पूर्ण हा शब्द वापरला जातो,
तेव्हा बकाबिलाच्या सुलुकियत अवस्थेत पूर्णत्वाचे 3 प्रकार असतात. हे सामान्य भाषेत ठीक आहे की एकदा पूर्णत्व प्राप्त केलं पुढे काहीही नाही, पण बकाबिला नरनारायण सुलुकियत सद्गुरु पद जेव्हा प्राप्त होतं तेव्हा त्या अवस्थेत सुद्धा हे महत्वाचं, बकाबिलाच्या अवस्थेत ही जी अवस्था आहे ही पूर्णावस्था जरी असली तरी पुन्हा या पूर्णावस्थेचे 3 प्रकार पडतात. ही गंमत आहे. त्यापूर्वी कुणाला प्रश्न आहेत का? प्लीज. जय बाबा. मी हे चाललंय, हे चालू द्यायचंय. आता हे बकाबिलाचं इथे स्लाइड्स आहेत तुमच्याकडे, 3-4 स्लाइड्स आहे. आणि जर मी विनंती करेल गांगडे सरांना, त्यांची हरकत नसेल तर त्यांनी ह्या वाचून थोडं सांगावं, कारण हे फार महत्वाचं आहे आणि फार अभावाने त्याच्यावर परत परत चर्चा होते. तेव्हा तुम्ही एक एक स्लाइड वाचत जा, मी तसं स्क्रोल डाऊन करेल. चालेल का सर? जय बाबा. जय बाबा. चालेल आपल्याकडे चालेल. हो, येस 9 चालेल. मिनिटं आहेत, त्याच्यात पूर्ण पुढचा मुद्दा होऊ शकतो, पण आपण मला वाटतं इथे थांबूया. आणि 18-12 आणि आज मधुकर डोंगरे प्रार्थना म्हणतील आणि पालव्यांचाही वाढदिवस आहे. बघूया ते पोझिशन मध्ये आहेत का आरती म्हणण्याच्या. जय बाबा. एक मिनिट, मी मला आधी म्यूट करते. सर जय बाबा. जय बाबा. बकाबिल्ला, बकाबिल्ला ज्याला आपण सद्गुरू म्हणतो किंवा नरनारायण, दुसऱ्या दिव्य प्रवासाचा अंत, आणि ही सुलुकीची अवस्था आहे. आणि एकाच वेळी तो एक समयात छेदे, त्याला असं म्हटलेलं आहे. नंतर ईश्वराचे एकाच वेळी मानवाचे जीवन आणि ईश्वराचे जीवन, या जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये तो राहतो, तसंच सर्व भूमिकांमध्ये सुद्धा. आणि मायेतील मनुष्याचे जीवन मायेस माया समजून तो जगतो. थँक्यू सर. इथे एक आता ह्याला दुसरा दिव्य प्रवास का म्हटलं? पहिला दिव्य प्रवासाची अखेर म्हणजे फनाफिला, म्हणजे ईश्वर साक्षात्कार. तिथे झाल्यानंतर तिथून दुसरा दिव्य प्रवास सुरू होतो, म्हणजे दैवी चेतनापासून अमर्याद चेतना हा दुसरा दिव्य प्रवास, म्हणून तिथं दुसरा दिव्य प्रवास म्हटलेला आहे. तिसराही आहे, तो आपण पुढे डिस्कस करू. आणि तो शब्द मला वाटतं संस्कृत एक समया विच्छेदे करून, म्हणजे एकाच वेळी. पुढची स्लाइड बदलते मी. कुठली स्लाइड? बकाबिल्ला मिथ्या मीच्या जागी अमर्याद मी व्याप्त होतो. बकाबिल्लाच्या बाबतीत सांगत आहे, मिथ्या मीच्या जागी अमर्याद मी व्याप्त होतो. यथार्थ अमर्याद मी बकाबिल्ला. परिपक्व चेतना म्हणजे जी दैवी, आता वैश्विक मन, अमर्याद प्राणशक्ती व वैश्विक शरीर अथवा महाकारण शरीरावर केंद्रित व स्थिर झाले. दैवी चेतना आता अमर्याद चेतना मिथ्यत्व मिथ्या म्हणून व सत्य सत्यता अनुभवतो. बकाबिल्लाचा अनुभव दुहेरी असतो. तीच चेतना एकाच वेळी मी ईश्वर आहे व मी मानव आहे असा दुहेरी अनुभव घेते. तीच चेतना ईश्वराच्या त्रिगुणात्मक पैलूंचा मानवाच्या दौर्बल्य, हालपेष्टांच्या अनुभवासोबत होते. ईश्वर स्वतः सामान्य प्राण्याच्या रूपात दिव्यत्वास प्रस्थापित करून ईश्वर जीवनात निवास करतो. थँक्यू सर. जे आता आपण वाचले तेच एक पॉइंट मध्ये पटकन लक्षात यावं म्हणून, की तीच जी चेतना आहे जी आधी सीमित होती, विकसित झाली,
मग ती मानवी चेतना झाली, मग ती अंतर्वर्ती झाली, मग ती प्रगल्भ होत गेली. तीच चेतना जेव्हा ईश्वर चेतना होते तेव्हा ईश्वराच्या त्रिगुणात्मक पैलूंचा पण अनुभव घेते आणि दैवी चेतना अमर्याद झाल्यानंतर ईश्वरांच्या त्रिगुणात्मक पैलूंचाही अनुभव घेते आणि माणसाच्या दौर्बल्य हालअपेष्टांचाही अनुभव घेते असं इथे म्हटलेलं आहे. मी पुढची स्लाइड बदलते, एक मिनिट. सॉरी, समहाऊ माहित नाही ते कसले मेसेज येत गेले आणि मला पुढची स्लाइड घेता येईना. याच्यावरती आहे, त्यात अजून 5C माझ्याकडे लिहिलेले आहे, मी त्याच्यावरनं वाचते. एक मिनिट. मीनांनी छान बनवून दिल्या. एक मिनिट. ईश्वर स्वतः सामान्य प्राण्याच्या रूपात दिव्यत्वात प्रस्थापित करून ईश्वर जीवनात निवास करतो. अबायडिंग इन म्हणजे ईश्वरात निवास करणे, स्वतःला प्रस्थापित ईश्वरात करणे म्हणजे बकाबिला. म्हणजेच मानवात ईश्वराचे जीवन प्रस्थापित होते. नरनारायण अवस्थेत, बकाबिला अवस्थेमध्ये मानवामध्ये ईश्वराचं जीवन प्रस्थापित होतो. म्हणून मनुष्य ईश्वर म्हणून, किंवा आता इथे ईश्वर अवस्थेतला ईश्वर शब्द बाबांनी वापरलाय बका अवस्थेला. ईश्वर अवस्थेतला ईश्वर बकाबिलामध्ये ईश्वर म्हणून सहज समाधीचा अनुभव सहज घेतो, विनाकुष्ट. म्हणजेच कुठल्याही प्रयत्नाशिवाय माणसातील ईश्वर बकाबिला अवस्थेत, सद्गुरु अवस्थेत, नरनारायण अवस्थेत निरंतरपणे ईश्वर आणि मनुष्य असा दुहेरी अनुभव घेतो आणि ही अवस्था म्हणजेच पूर्णावस्था होय. तर इथे हे माहित नाही, समहाऊ झालं नाही ते. तर आता प्रेझेंटेशन थांबवते. हो, अच्छा, कुणाला 2 मिनिटं आहे, कुणाला काही बोलायचंय का? जय बाबा. काय येतंय ते समजेना मला मध्ये मध्ये.